नमस्कार मित्र हो. महाराष्ट्रातील सर्व लघुलेखक प्रेमी विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्याला सहर्ष नमस्कार. 120 शब्द प्रति मिनिट या संबंधानं आपण आज श्रुतलेखनाबद्दल सराव घेणार आहोत. पहिला उतारा छोटा आहे, प्लास्टिकचा वापर टाळणे. हा आपण ट्रायल पॅसेजसारखा घ्यायचा आहे. तो साधारण 2 मिनिटे 2.25 मिनिटे एवढ्या वेळात संपेल आणि पुढचा मात्र 4 ते 4.5 मिनिटे एवढा दुसरा उतारा राहील. त्याचं नाव आहे वणवा, उपाययोजनांसाठी भारताचा पुढाकार. आणि पहिला जो आहे तो प्लॅस्टिकचा वापर टाळणे. तर पहिल्यांदा आपण 120 शब्द गती आणि उतारा सुरू करीत आहोत. सो लेट अस रेडी नाव स्टार्ट. दोस्तांनो, आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वाढत आहे आणि त्यामुळे रोगराई वाढण्यासह मोकळ्या जागा कमी होण्यापर्यंत कितीतरी समस्या भेडसावत आहेत. हे तर तुम्ही वाचलंच असेल. त्यामुळे हा कचरा कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजेत. तुमच्यासारख्या शालेय विद्यार्थ्यांच्या हातात अनेक गोष्टी नसतात, हे मान्य आहे. पण काही गोष्टी तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यातली अगदी महत्त्वाची आणि सोपी गोष्ट म्हणजे प्लॅस्टिकचा वापर टाळणं. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं प्लॅस्टिकचा वापर टाळा. म्हणजे बघा, कोणतंही सामान घेऊन येताना आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी दिली जाते. कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदीच आहे, पण कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या घेऊच नका. फार कशाला अगदी कागदी पिशव्या दिल्या तरी त्यांचा वापर शक्यतो करायला लागणार नाही. असं बघा, दुकानात जाताना, भाजी घ्यायला जाताना आपण घरातली कापडी पिशवी सॅक घेऊन जाऊ शकतोच की. त्यामुळे उगाचच पिशव्या वाया घालवण्यापेक्षा स्वतः बरोबर पिशवी नेणं उत्तम. पाणी पिण्यासाठी अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचे ग्लास ठेवलेले असतात आणि स्टेनलेस स्टील किंवा काचेचेही ग्लास असतात. हे प्लॅस्टिकचे ग्लास एकदाच वापरून फेकून देण्यापेक्षा काचेचे किंवा स्टेनलेस स्टीलचे ग्लास वापरा. ते व्यवस्थित धुवून विसळून पुन्हा पुन्हा वापरता येतात. प्लॅस्टिकच्या ग्लासचा डोंगर उभा करण्यापेक्षा असे ग्लास नक्की वापरा. घरात काही कार्यक्रम असतील किंवा तुमचाच वाढदिवस असेल तेव्हा यूज अँड थ्रो म्हणजे एकदा वापरून फेकून द्यायच्या डिशचा वापर करण्यापेक्षा स्टील, मेलामाइन किंवा इतर धातूंच्याही डिश वापरण्याचा आग्रह धरा. त्या डिश धुवायला लागतात ही गोष्ट खरी असली तरी तुम्ही स्वतः त्या धुण्यात मदत करण्याची तयारी दाखवा. स्टॉप ओव्हर. हा आपला परफेक्ट 2 मिनिटे ह्या वेळामध्ये उतारा संपलेला आहे. आता पुढील उतारा पुनश्च 120 शब्द प्रति मिनिट या शब्दगतीने आपण घेत आहोत. आणि आपल्याला संदर्भ म्हणून हे आहे दैनिक सकाळ, रविवार अंक आहे आणि त्यातले हे पृष्ठ क्रमांक 5 आहे. 3 सप्टेंबर 2023. आणि आता जे आपण मगाशी डिक्टेशन घेतलं ते सकाळ स्कॉलर पुरवणी आहे. त्यातील विद्यार्थ्यांसाठी हे प्लॅस्टिकच्या वापरासंबंधी माहिती दिली गेली. हा सुद्धा पान जो आहे तो पृष्ठ क्रमांक इथे 7 आहे. आणि 3 सप्टेंबर 2023 नाशिक सकाळ स्कॉलर पुरवणी क्विज 2023 असे पुरवणीचा संदर्भ आहे. आणि नागरिकशास्त्र या खाली हा आपण मथळा जो होता तो मजकूर आपण 120 शब्द गतीने घेतलेला आहे. आता पुनश्च ह्याच सकाळ पेपर्समधलं आपण वेगळं डिक्टेशन 120 शब्द गतीनं घेत आहोत. हे साधारण 4 मिनिटे एवढ्या वेळात होईल अशी माझी अपेक्षा आहे. सो बेरेडी स्टार्ट. गेल्या काही दशकांमध्ये वणव्यांची तीव्रता आणि व्याप्ती वाढली आहे. कॅनडातील बोरियल वने आणि ब्राझीलमध्ये अमेझॉनच्या खोऱ्यातील वर्षावनांसारख्या कार्बन धरून ठेवणाऱ्या महत्त्वपूर्ण जंगलांची वणव्यांमुळे पुष्कळ हानी होत आहे. वर्ष 2001च्या तुलनेत आता दरवर्षी वणव्यामध्ये 30 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील वृक्षाच्छादन नष्ट होत असल्याचे मेरीलँड विद्यापीठाने केलेल्या
एका अभ्यासात दिसून आले आहे. वणव्यांच्या वारंवारतेत, तीव्रतेत आणि भौगोलिक व्याप्तीत होत असलेली वाढ ही परिसंस्था आणि मानवी व्यवहारांसाठी धोक्याची घंटा आहे. हवामान बदलामुळे तीव्र उष्णतेच्या लाटा 150 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 5 पटीने वाढल्या आहेत व वणव्यांमध्येही वाढ झाली आहे. भूप्रदेश शुष्क झाल्यामुळे मोठ्या वणव्यांना पूरक परिस्थिती निर्माण होते. वणव्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते व परिणामी हवामान बदलाच्या तीव्रतेत वाढ होते. शुष्कतेमुळे वनेही नष्ट होतात व हवामान बदलाच्या परिणामांमध्ये भर पडते. परिच्छेद. जगभरात वाढलेली वणव्यांची संख्या पाहून भारताने वणव्यांवर लक्ष ठेवण्याच्या आपल्या व्यवस्थेत सुधारणा केल्या आहेत. भारतातील 25% अधिक वनांमध्ये वणवे लागण्याचा मोठा धोका असून वणव्यामध्ये 3% वृक्षाच्छादन नष्ट झाले आहे. वणव्यांची अद्ययावत माहिती आणि त्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी भारतीय वन सर्वेक्षणाने वन अग्नी जिओ पोर्टल विकसित केले आहे. भारतातील वणव्यांविषयक सर्व माहिती एकाच ठिकाणी या पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. वणव्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी वणवा व्यवस्थापन लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सोपवले जाणार आहे. तंत्रज्ञान आणि नियमन प्रणालींच्या अद्ययावतीकरणासह वणवा व्यवस्थापनासाठी इतर उपाययोजनाही केल्या जात आहेत. परिच्छेद. वणवा प्रतिबंधक व्यवस्थापनासाठी JFM अर्थात लोकसहभागाने संयुक्त वन व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक समुदायांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात आहे. संरक्षण व संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभागासाठी गाव स्तरावर JFM समित्यांची स्थापना केली जात आहे. सध्या देशात अशा 36,165 JFM समित्या असून त्यांच्या अंतर्गत 10.24 दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यासह भारतातील विविध प्रदेशांमध्ये समुदायाधारित वणवा व्यवस्थापनाला लोकांनी पसंती दर्शविली आहे. या प्रकारच्या व्यवस्थापनात समुदायाला सहभागी करून घेतले जाते आणि जनजागृती कार्यक्रम, पथनाट्य, दारोदारी भेटी देऊन क्षमता बांधणी केली जाते. वणवा नियंत्रण कक्ष आणि मचाणे उभारली जातात. परिच्छेद. वन विभागाकडे येणाऱ्या वणव्याच्या तक्रारींमध्ये वर्षभरात 5% घट झाली आहे तर वणव्यात जळून जाणारे क्षेत्र 58% कमी झाले आहे. बंदीपूर व्याघ्र प्रकल्पात वणव्याने नष्ट झालेल्या क्षेत्रावर पुन्हा वन निर्माणाचे काम सुरू आहे. त्यात 1.5 वर्षाच्या काळात विविधता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. प्रतिकूल हवामानातही भारत वणव्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तयारी करीत आहे. या प्रक्रियेत भारतातील वणवा नियंत्रणाचे पारंपरिक उपाय व त्यांची परिणामकारकता लक्षात घेत स्थानिक समुदायांनाही सहभागी करून घेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर GPS तंत्रज्ञानावर आधारित वणवा व्यवस्थापन प्रणाली आदी क्षेत्रीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून वणव्यामध्ये होणारी हानी शक्य तितकी कमी करता येईल. परिच्छेद. वणव्यांचे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेता भारताने G20च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिखर परिषदेत गांधीनगर इम्प्लिमेंटेशन रोड मॅप आणि गांधीनगर इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. जागतिक पातळीवर जमिनी संदर्भात सुरू उपाययोजनांना बळ देण्यासाठी ही योजना आहे. सहभागी देशांच्या सहकार्याने वणवा आणि खाणकामाचे दुष्परिणाम झालेल्या जमिनींवर परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचा हेतू त्यामागे आहे. हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज G20 सदस्य देशांच्या लक्षात आली आहे. त्याला अनुसरून भारताने या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. GIP-GIR उपक्रम वनीकरणाच्या शाश्वत पद्धती विचारात घेऊन समुदायांच्या सहभागाने आणि पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर सक्रिय अंमलबजावणी करेल. त्यामुळे विविध देशांमधील सहकार्याचे संबंध मजबूत होतील आणि पुनरुज्जीवनासाठीचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ज्ञानाची देवाणघेवाण सोपी होईल अशी अपेक्षा आहे. स्टॉप ओव्हर. आता
लेखक आहेत भारतीय वनव्यवस्थापन संस्था संचालक आणि नाव आहे डॉक्टर के रविचंद्रन. आपण यांचे धन्यवाद व्यक्त करतो आहोत. त्याचप्रमाणे सकाळ पब्लिकेशनचं देखील आपण आभारी आहोत आणि हा उतारा देखील आपण संपवला आहे. हा दुसरा उतारा मात्र आपण जवळजवळ 5.25 मिनटं म्हणजे 5 मिनिटे आणि 45 सेकंद एवढा वेळ आपण घेतलेला आहे आणि शब्दगती समान आहे, ती म्हणजे 120 शब्द प्रति मिनिट. पुनश्च आपल्याला एकदा बेस्ट लक, शुभेच्छा. परीक्षा कोणतीही असो, आपल्याला त्याच्यासाठी तयारीला, सरावाला उपयुक्त असे श्रुतलेखन उतारे शोधून त्याचं आपल्यापुढे मार्गदर्शनासह सादरीकरण, डिक्टेशन, श्रुतलेखन देण्याचा प्रयत्न चालू आहे. तेव्हा सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा आणि बंद करतो.